नमस्कार, न्यूज 21 लाखांदूर मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। रंगपंचमीच्या दिवशीच युवकावर काळाचा घात। आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा नदीत बुडून मृत्यू। लाखांदूर तालुक्यातील वैनगंगा नदीपात्रातील घटना। ऐन रंगपंचमीच्या दिवशी अवघ्या 25 वर्षीय युवकावर काळाने घात केला आहे। रंगपंचमी साजरी करून दुपारच्या सुमारास नजीकच्या गावातील वैनगंगा नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेल्या एका युवकाचा नदीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यात घडली। सदर घटना आज दिनांक 25 मार्च रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील दोनाड येथील वैनगंगा नदीपात्रात घडली। नितेश तेजराम बर्डे वय 25 वर्षे राहणार कुळेगाव असं घटनेतील मृतक युवकाचे नाव आहे। पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी मृतक नितेश बर्डे व त्याचा लहान भाऊ रंगपंचमी खेळून झाल्यानंतर गावातील काही युवकांसोबत दुपारच्या सुमारास नजीकच्या दोनाड येथील नदीपात्रात आंघोळीसाठी गेला होता। मात्र आंघोळीसाठी नदीपात्रात उतरलेल्या नितेशला पाण्याचा अंदाज समजला नसल्याने नितेश नदीतील खोल पाण्यात बुडाला। ही बाब त्याच्यासोबत असलेल्या अन्य युवकांना समजताच त्यांनी आरडाओरड करीत मदतीसाठी हाक लावली। दरम्यान या नदीपात्रात डोंगा हाकत असलेल्या एका नावाळ्याने घटनास्थळी पोहोचत युवकाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला आणि तो मृतदेह सोबत असलेल्या युवकांनी तात्काळ उपचारार्थ लाखांदूर येथील खाजगी रुग्णालयात नेले। मात्र उपचारापूर्वीच युवकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगताच युवकांनी परत मृतदेह मृतकाच्या घरी नेऊन सोडले। या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली। मिळालेल्या माहितीवरून लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर आगासे, पोलीस नाईक सुभाष शहारे, पोलीस अंमलदार जितेंद्र खरकाटे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला आणि मृतकाचे शवविच्छेदनासाठी लाखांदूर शवागारात पाठवले आहे। या घटनेत लाखांदूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात लाखांदूर पोलीस करीत आहेत।